युवक नेते प्रणव परिचारकांचे यासाठी मानले आभार। करकंब जिल्हा परिषद गटातून युवक नेते प्रणव परिचारक यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी कार्यकर्त्यांकडून होत होती। मात्र पक्षनिष्ठा आणि संघटनात्मक बांधिलकी जपत प्रणव परिचारक यांनी स्वतः उमेदवारी न घेता निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी दिली, त्यामुळे त्यांच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे। स्वतःची उमेदवारी बाजूला ठेवून संघटनेच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे। पदापेक्षा पक्ष आणि माणसापेक्षा विचार मोठा हीच भूमिका प्रणव परिचारक यांनी कृतीतून दाखवून दिल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे। दरम्यान करकंब गट हा परिचारकांचा बालेकिल्ला मानला जात असून अधिकृत उमेदवार देशमुख यांनी विजयाचा ठाम दावा केला आहे। परिचारक गटाची एकजूट, कार्यकर्त्यांची ताकद आणि जनतेचा विश्वास याच्या जोरावर हा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या निर्णयामुळे करकंब गटातील राजकीय समीकरणं अधिक भक्कम झाली असून आगामी निवडणुकीत याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। युवक नेते प्रणव परिचारक यांना करकंब गटामध्ये मोठी मागणी असताना निष्ठावान कार्यकर्ता म्हणून आपल्याला संधी मिळाली, काय सांगाल? आदरणीय सध्या सुधाकर पंत परिचारक मालक, मोठे मालक, तसेच आदरणीय प्रशांत मालक आणि मी मनापासून धन्यवाद देतो। युवा नेते आणि आमचे नेते आदरणीय प्रणव मालक करकंब गटामधून इच्छुक होते, परंतु परिचारक घराण्याचा इतिहास आहे की कार्यकर्त्याला संधी दिली गेली पाहिजे आणि खूप दिवसाची मेहनत आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते जिल्हा परिषदेमध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत होते आणि निश्चितपणे आदरणीय प्रशांत मालक, आदरणीय बबनदादा शिंदे, आदरणीय रणजित भैया शिंदे आणि प्रणव मालक परिचारक, तसेच उमेश मालक परिचारक या सर्वांनी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आणि या विकासाच्या प्रवाहामध्ये सहभागी होण्यासाठी न्याय दिला, त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो। आज आपल्यातला एक गट प्रणव मालकांची उमेदवारी मागत होता, पण आपणाला उमेदवारी दिल्यामुळं तो गट बाहेर पडला गेलेला आहे। निश्चितपणे प्रणव मालकांची उमेदवारी, ते नेते आहेत, प्रणव मालक हे पार्टीचे नेते आहेत, त्यांना उभा राहायचंच म्हणलं तर ते राहू शकले असते, परंतु प्रणव मालकांनी सामान्य कार्यकर्ता जिल्हा परिषदेमध्ये गेला पाहिजे या दृष्टिकोनातून माझ्यासारख्या एका युवकाला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि जे बाहेर गेलेत त्यांच्याबद्दल काय चिंता करायची कारण नाही, त्यांना माहीत आहे त्यांचा पराभव हा निश्चित आहे। सरपंच परिषदेच्या माध्यमातून तुम्ही अनेक गावातील लोकांना चांगला निधी आणून दिला, आता जिल्हा परिषदेमध्ये कसं विजन तुमचं राहणार? निश्चितपणे सरपंच परिषदेच्या माध्यमातून अनेक गावांना निधी देण्याचं काम केलं। गावागावामध्ये घरकुल असेल, विहिरी असतील, फळबाग लागवडीच्या योजना असतील, अतिवृष्टीचे अनुदान असेल, शौचालयाचे अनुदान असेल किंवा विविध विकास कामे असतील, हे निश्चितपणे सरपंच परिषदेच्या माध्यमातून आम्ही करकंब गटामध्ये याच्या अगोदरही केलेले आहेत आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करकंब गट हा अतिशय विकासमय झालेला असेल। पाठीमागचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून आमचा निश्चितपणे प्रयत्न असेल।